आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत माळ रानावर उमटली अक्षरे. नागू विरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. अन सुंबरान मांडलं गा सुंबरान मांडलं भोळ्या माझ्या देवाला गा भोळ्या माझ्या देवाला. काशिलिंग बिरापा नवल्या माझ्या बिरापा व बी घेतो गायाला नामाच्या या हरीची. दिल्या वचना जागणारा कोळवळ राजाची. अन सुंबरान मांडलं गा सुंबरान मांडलं भोळ्या माझ्या देवाला गा भोळ्या माझ्या देवाला. वा श्रोते हो, हे आज मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण सुंबरानं मांडलेलं आहे. सुंबरानं म्हणजे अर्थातच स्मरण आहे ते. विरोबा हा मेंढपाळांचा धनगरांचा देव, त्याचं स्मरण करून आजच्या ह्या गप्पांना आपण सुरुवात करतोय. उजाड डोंगररांगा, ओसाड माळरान, कोरड्या नद्या, ओढे अशा सगळ्या अभावग्रस्त भागातून सुरू झालेला मेंढपाळ समाजातल्या एका गरीब मुलाचा प्रवास, जिथे अक्षर ओळख तर फार दूरच. परंतु या मुलाला चांगले शिक्षक भेटले आणि त्याने शिक्षणाचा ध्यास घेतला. आज ठाण्याच्या शिक्षण विभागामध्ये केंद्रप्रमुख या पदापर्यंत त्यांनी झेप घेतली. अशा व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत. आपल्या सोबत आहेत नागू विरकर. नमस्कार, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मॅडम. हेडाम ही चरित्रात्मक कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. म्हटलं तर आत्मकथन आहे हे. एका समाजाचं चित्रण करणारं, समाजाचं जीवन हे कशा पद्धतीने चालतं ते सगळं चित्रित करणारं असं एक पुस्तक हेडाम ही कादंबरी आज माझ्यासमोर आहे आणि त्याचे लेखक आहेत नागू विरकर. या कादंबरीला शीर्षक तुम्ही जे दिले हेडाम, तिथूनच आपण सुरुवात करूया. मॅडम, हेडाम हे एक धनगर समाजामधला नृत्य प्रकार आहे. बरं. आणि आध्यात्मिकदृष्ट्या त्याला एक वेगळा गर्भित अर्थ आहे. आजही ते सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या नागोबा असेल किंवा आरेवाडीच्या विरोबाच्या मंदिराच्या समोर असेल किंवा पट्टणकोडीला सारख्या ठिकाणी असेल, हे हेडाम खेळलं जातं. भंडाऱ्याची उधळण केली जाते. अनेक भाविक फार मोठ्या भक्तिभावानं तिथे येतात. परंतु कादंबरीला जे हेडाम नाव दिलेलं आहे ते फार गर्भित अर्थानं दिलेलं आहे. हेडाम म्हणजे काय आहे तर अनेक संकट समोर दिसत असताना लढणं किंवा तग धरून राहणं. किंवा हेडाम म्हणजे काय आहे की पराभव दिसत असताना सुद्धा लढण्याची उमेद निर्माण होणं आणि जिंकेपर्यंत लढणं, हा गर्भित अर्थानं हेडाम घेतलेला आहे. माझ्या जीवनामध्ये अशा अनेक संकट समोर असताना सुद्धा हा शिक्षणाचा प्रवास झाला, म्हणून हे नाव मला उचित वाटलं. चिवटपणे झुंज देणं हे तुमच्या ह्या कादंबरीचं किंवा तुमच्या एकूणच जीवनप्रवासाचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागेल. धनगर कुटुंबामध्ये तुमचा जन्म झाला आणि तिथून शिक्षण विभागामधला एक अधिकारी, हा संघर्षमय प्रवास तुम्ही लिहिलात, शब्दबद्ध केलात. एका परीने त्या समाजाचं चित्रण हे या कादंबरीमध्ये झालेलं आहे. हे एका नागू विरकर या व्यक्तीचं नाही आहे. तुमचं कुटुंब आहे, तुमच्या आजूबाजूचा संपूर्ण तुमचा पाडा आहे, वाडी वस्ती आहे, या सगळ्याचं चित्रण या कादंबरीमध्ये आहे. आणि कुठेही दुःखाचं प्रदर्शन नाही आहे त्यात. तुम्ही अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने हे मांडलंय. हा दृष्टिकोन कसा आला? मॅडम, खऱ्या अर्थानं मी ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो ते संपूर्ण कुटुंब निरक्षर, म्हणजे आई वडिलांपासून आजोबा पंजोबांपासून आणि गावही निरक्षर, अशा कुटुंबामध्ये शिकवलं पाहिजे, शिक्षणानं जीवन बदलतं हा विचार प्रवाही नव्हता. मात्र माझ्या आयुष्यामध्ये एक मोठा युटर्न आला, ते मी तुम्हाला पुढे युटर्न सांगेन. त्यांनी खऱ्या अर्थानं मला शिक्षणाची गोडी निर्माण झाली आणि मग पुस्तकामध्ये धडे, आशय विश्व हे पाहता पाहता वाचनाची गोडी लागली आणि वाचत असताना आपण पुढे शिकलं पाहिजे हा एक दृष्टिकोन निर्माण होत गेला. आणि मग हा प्रवास सुरू झाला. मग स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी अगोदर D.Ed केलं आणि नोकरी पकडली आणि नंतर पुढं मुख्याध्यापक केंद्रप्रमुख पदापर्यंत हा प्रवास झाला. आपण म्हणालात जसं की तुम्ही कुणाला दोषी धरलेलं नाही, कुणाबद्दल उद्रेक निर्माण केला नाही, समाजाबद्दल ना भावबंदकीबद्दल ना कुटुंबाबद्दल. तसंच आहे की माझ्या जीवनामध्ये अनेक अशा अडीअडचणी, प्रचंड पहिला प्रश्न निर्माण झाला असेल तर शिकायचं की नाही शिकायचं. आई विरोध करत होती शिक्षणाला आणि गुरुजी सांगत होते की तू शिकलं पाहिजे. हो. आणि पहिला प्रश्न निर्माण झाला की तो म्हणजे भाकरीचा, पोटाचा, की जी भाकरी खाणं माहीत आहे पण तयार कशी होती माहीत नसताना इयत्ता 4थीला असताना मी भाकरी करायला शिकलो आणि इथून पुढे प्रवास सुरू झाला. आणि तेव्हा कळलं की
लोकांचा आपण कुणाला तरी दोष देण्यात अर्थ नाही आहे. आपणच आपलं मार्ग निर्माण केला, आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार झालं पाहिजे. मग या प्रवासामध्ये अनेक अडीअडचणी आल्या आणि संघर्ष आले, पण अनेक चांगली माणसं आली की ज्यांनी मला वळणं दिली, दिशा दिल्या बरोबर. आणि म्हणून इथंपर्यंत मी प्रवास केला. खरंय, पण त्यातही कुठे नकारात्मक सूर नाहीये तुमच्या लेखनामध्ये. जे घडलं वास्तव ते लिहिलंय, पण त्यातही एक हलकी फुलकी पद्धत आहे, रंजक पद्धतीने हे सगळं तुम्ही मांडलेलं आहे. हो. आता तुमचं बालपण म्हणजे रामायणातला दंडकारण्याचा भाग आहे माणदेश, बरोबर. तर त्या भागाविषयी सांगा. तुमचं बालपण तिथलं कसं होतं, तुमचे वडील, आजोबा, घर, ही पार्श्वभूमी आमच्या श्रोत्यांना सांगा. ॲक्च्युली सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या मसाईवाडी या धनगरवाडीमध्ये माझा जन्म झाला हां. आणि इथं संपूर्ण धनगर वस्ती, मेंढपाळ व्यवसाय मान तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. माझे आजोबा स्वतः मेंढपाळ व्यवसाय करायचे आणि ते नेहमी स्थलांतर व्हायचे. आजोबा होतं तेव्हापासून स्थलांतर होतं. हां. मग ते कराडजवळ पाटण नावाच्या खोऱ्यामध्ये डोंगरावरती मेंढऱ्या चारत असताना ॲक्च्युअली त्यांच्या अंगावरती वीज पडली आणि तिथं आजोबा बी गेले आणि मेंढरं बी मेली त्या वीज पडल्यामुळं. बापरे. मग आजी एक कोकरू घेऊन आणि घोडं मोकळं घेऊन घरी आली. ऐक. मग तेव्हा वडील माझे एक 6 महिन्याचे असतील. हां. एवढ्या लहान वयामध्ये त्यांच्यावर संकट कोसळलं. त्याच आधीच्या सहवासात मला पुढं शिकता आलं किंवा तिचे संस्कार झाले. परंतु अशा परिस्थितीतून आल्यामुळं की नक्की शिकल्यानंतर काय होतं किंवा बदल होतो हे काहीच कल्पना नाही. आई माझी निरक्षर आहे, वडील निरक्षर, भाऊ निरक्षर, बहीण निरक्षर. अशा कुटुंबातून प्रवास करताना खूप चांगल्या प्रकारच्या दिशा मला मिळत गेल्या. पण तुमचं स्वतःचं घर होतं तिथे माण भागामध्ये आणि तरी पण उदरनिर्वाहासाठी, चरितार्थासाठी तुम्हाला मेंढरं हां. घेऊन फिरावं हां, लागायचं. ते मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ असल्यामुळं आणि त्या मेंढरांना चरायला गवत वाळल्यामुळं स्थलांतर व्हावं लागायचं की त्या चाऱ्यासाठी, आणि म्हणून ती परंपरा स्थलांतराची आहे आणि होत होती आणि म्हणून ते जावं लागत होतं स्थलांतर होऊन. स्थलांतर कशा पद्धतीने होतं आणि किती एका दिवशी किती प्रवास कशा पद्धतीने तुम्ही लहानपणी केलेला आहे त्याविषयी सांगा. तसं माझं बालपण मेंढ्यांच्या पाठीमागच गेलं. लहान असतानाच आई घोड्यावर बांधायची आणि ते जे स्थलांतर असतं ते चारा वाळला की जिकडं गवत मिळेल, मग काही लातूर भागामध्ये लोक जातात, काही कराड भागामध्ये लोक जातात. ओला चारा जिथे मिळेल, ओला चारा किंवा त्या पोट भरेल असं हां. पाणी जिथं मिळेल, मग ते 7, 8, 10 विराडं, म्हणजे विराडा म्हणजे एकेकांचे 50-50 मेंढरं असतील, त्यांचा एक घोडा असेल, त्यांचा सगळा संसार त्या बिराडावरती. ते जे मेंढरं राखणारा तो मेंढका आहे, मेंढका. त्याच्या बाजूला एक सहकारी असतो, त्याला पासारी असं म्हटलं गेलेलं आहे. अच्छा. हो. आणि या सगळ्यांचा एक लीडर असतो, त्याला खिल्लार असा शब्द वापरतात. बरं. हो. तो खिल्लार ठरवतो आज कोणत्या गावाला बसायचं, हां. कुठं आपल्याला या मेंढरांना चारा मिळेल, कुठं सुरक्षित आहे आपण. आणि अशा प्रकारचा हा प्रवास पार लातूर भागापर्यंत तो चालतो आणि पुन्हा पावसाळा पडला की पुन्हा ते परत एक 4-5 महिन्यासाठी पुन्हा गावी येतात. आणि सामान सगळं असेल ते घोड्यावरती सगळं सामान घोड्यावरती, जेवणापासून खाण्यापासून सगळं. जिथं ज्या शेतात घोडं उतरेल तिथं चूल करायची, त्या विहिरीचं पाणी आणायचं, तिथलं शेतातलं सरपण आणायचं आणि मग स्वयंपाक करायचा. त्या स्त्रियावर तर एवढा मोठा म्हणजे खऱ्या अर्थानं अन्याय होतो किंवा एवढा त्रास होतो त्यांना की भर पावसामध्ये ती चूल पेटवायची आहे, वारं वादळ येतं आहे आणि अशात जेवण करणं आणि पुन्हा डोक्यावरती पाटे घेऊन चालत राहणं, फार संघर्षात्मक हा प्रवास या लोकांचा असतो आहे. आणि मी त्याच्यामध्ये स्वतः बालपणी माझं गेलं, D.Ed नंतर मी त्यांच्याबरोबर प्रवास केलेला आहे. अच्छा. कोणत्या महिन्यांमध्ये आणि किती काळ हा प्रवास चालतो असं? दिपावळीनंतर मेंढरांना चारा संपतो आणि मग ते दिपावळीला त्या रंग लावतात त्या मेंढ्यांना. अच्छा. आणि ते आपली जी कुलदैवत आहे त्याच्याभोवती एक फेरा मारतात. आजही बघा विठ्ठल पंढरपूरच्या तिथं मेंढ्यांचं रिंगण असतं. ती प्रथा तेव्हापासून आली असावी. आणि मग ते रिंगण मारलं की तो ज्या त्या दिशेने जायला लागतो. अच्छा. तो लीडर सांगतो की आता परवा दिवशी आपल्याला जायचं आहे, सगळी तयारी करा. आणि मग ते स्थलांतर होतात. ते पार पाऊस म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैच्या दरम्यान गावाकडे पाऊस पडलाय का याचा अंदाज घेऊनच ते लोक परत येतात. अच्छा. आणि मग गावाला चरायला झालं की ते 4-5 महिने राहतात. किती कठीण काळ. म्हणजे आज मोबाईल आहेत पण पूर्वी तर काहीच नव्हतं, संपर्काचं साधन नाही. म्हणजे आता कुठून तरी बातमी कळली आपल्याला की आता बाबा पाऊस येणार आहे की मग पुन्हा आपल्या गावाकडे परतायला लागायचं, असा सगळा हा प्रवास. अगदी माणूस मेलं तरी हातोहातच निरोप, किंवा एखादा माणूस घोड्यावर जाऊन त्यांना निरोप द्यायचा पूर्वी. अच्छा. आमची आजी सांगायची की कोणतं साधन नाही, कुठं आहे ते. आधी या प्रसंगालाच अनुसरून सांगतो की माझं D.Edचं मला ठाणे जिल्ह्यामध्ये परीक्षेचं लेटर आलं होतं आणि ते वडील मी मेंढराकडे होतो लातूर बार्शी भागामध्ये.
आणि ते घेऊन यायला वडिलांना फार शेवटचा दिवस 4 दिवस ते आम्हाला शोधत होते की कुठं असतील म्हणून. बापरे. आदल्या दिवशी मला ते मिळालं आणि मी ठाण्याला आलो आणि परीक्षा दिली. म्हणजे तेव्हा दळणवळणाचं साधनच नव्हतं काय. पण डी.एडला जाणं त्याच्या आधी तुमच्या ह्या कादंबरीत वाचलंय त्यानुसार सुरुवातीला तुम्ही पण शाळेत जायला फारसे तयार नव्हतात, कारण एक मास्तर तुम्हाला भेटले ते मार देणारे भेटले आणि त्यामुळे हो, हो, त्यांची हो. भीती होती सगळ्यांनाच. त्यामुळे शाळेत जायचं म्हणून निघालात आणि नंतर मग मात्र तुम्ही लपून बसायचात, शाळेत नको जायला असं. पण पुढे मात्र आपण शिक्षण घ्यावं, शाळेत गेलं पाहिजे हे सांगणारे जालिंदर पोळ गुरुजी तुमच्या आयुष्यामध्ये आले. तर तो प्रसंग केव्हाचा त्याविषयी सांगा. खरं जालिंदर पोळ गुरुजी आयुष्यामध्ये माझ्या आले आणि माझ्या आयुष्याला युटर्न मिळाला. आज मी इथं जी बसलो आहे ती त्याच व्यक्तीच्या कृपेमुळे आहे किंवा त्यांना मी स्वतः देव मानतो. हो. कारण आमचा हा तांडा स्थलांतरित होत होता, शाळेच्या समोरून चालला होता. गुरुजीबद्दल एक खूप प्रेम निर्माण झालं होतं. म्हणजे आई वडिलांपेक्षाही गुरुजींच्याबद्दल प्रेम वाटायचं. गुरुजीही माझ्यावर तेवढाच प्रेम करत होते. आणि एकदाच आईला सांगितलं की एकदा गुरुजींना भेटू दे, मला कायमचं स्थलांतरित घेऊन चालले होते, हो. आता पुन्हा कधी शाळेत जायचं नाही आहे. तर गुरुजींना कुणीतरी निरोप सांगितला की अरे हा निघाला, घोड्यावर बसलेला आहे. हो. आणि गुरुजी पळत पळत आले आणि सांगितलं का रे तू निघालास. तर माझ्या डोळ्यातून 2-2 अश्रू आले की आता ही शाळा, ही मुलांचा गोंगाट आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच नसेल. त्या गुरुजींनी माझ्याकडे पाहिलं, माझी केविलवाणी अवस्था पाहिली आणि काय त्या म्हणजे शिक्षकामध्ये जी केवढी शक्ती असेल काय माहीत नाही. सांगितलं तू माझ्याबरोबर राहतोस. आणि मी एक क्षणाचाही विचार न करता सांगितलं हो गुरुजी राहतो. त्यांनी मला घोड्यावर उतरून घेतलं आणि शाळेच्या प्रवाहात आणलं. हे वात्सल्य आहे त्यांच्या हृदयचं, नाही का? हं. खूप मोठं वात्सल्य आहे. आणि दुसऱ्या परक्याच्या पोराला कोण ठेवून घेईल, हे भटकणारे लोक कधी येतील माहीत नाहीये. हो. आई त्यात शिव्या घालत होते की आमच्या पोराला नका शाळेत घालवू, आमच्या पोराला नका नाद लावू असल्या शाळेचा, आमचा कोणी काय मास्तर बिस्तर झाला नाही. हो. तो शब्द गुरुजींना हर्ट झाला की हे कधी मास्तर होणार आहेत, हे भटके लोक कधी या प्रवाहात येणार आहेत. हो. मी याला बदलून दाखवेन, मी काहीतरी करीन. आणि मी गोंदावली म्हणून ब्रह्मचैतन्य महाराजांचं गोंदावली तिथं गुरुजींचं घर आहे, मी त्यांच्याकडे राहायला लागलो. आणि तिथली जी आजूबाजूची लोकं शिकलेली होती, ते कसे वागतात, ते कसे राहतात आणि आपलं जगणं कसं विद्रूप आहे, तेव्हा खरं मला शिक्षणाची गोडी लागली आणि मग शिकावं असं वाटलं. अच्छा. आणि मग तुम्ही काही काळ मला वाटतं गुरुजींकडे राहायला सुद्धा हो होतात ना? गुरुजींच्या घरी गुरुजींबरोबरच राहिलो मी. हां. गुरुजी आणि मी एसटीनं शाळेत जायचो, घरी यायचो आणि तो लळा लागला गुरुजींच्या बाबतीमध्ये. मग ते पुढचा प्रवास सुरू झाला. आणि खऱ्या अर्थाने घडणीचा काळ असेल तो, नाही का? की म्हणजे कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे हे सगळं. हां, तेव्हा खरं अर्थानं माझी भाषा ग्रामीण, गावंढळ भाषा, हो. राहणीमान साधं आणि एकदम तेव्हा गुरुजींच्या सोबत राहिलेला कोणत्या शब्दाला कोणता शब्द वापरायचा असं नाही वागायचं. खरं आईवडिलांपेक्षा माझ्या गुरुजींनीच माझ्या जगण्यातले संस्कार केले म्हणायला काय हरकत नाही आहे. आणि म्हणून माझ्या नोकरीचा पेढासुद्धा मी पहिला गुरुजींना दिला आहे. मी बोलता येईल. वा. आजही तुम्हाला त्यांच्याविषयी सांगताना भरून येते. गुरुजींना तुमच्यामध्ये कोणती चमक दिसली की ज्यामुळे त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाला शिकवलं पाहिजे? खरं जालिंदर खाशेबा पोळ गुरुजी म्हणजे खूप मारकोंडी गुरुजी म्हणून प्रसिद्ध होते. अच्छा. त्यामुळे मी त्यांच्यापासून फार दूर राहायचो. त्यांनी काही छोटी छोटी कामं सांगून मला जवळ केलं. आणि पहिल्या 5-4 महिन्यामध्येच मी गणितामध्ये 98 गुण मिळाले 4थीला असताना. आणि तेव्हा वाटलं की अरे हा हुशार आहे. आणि गुरुजी जे सांगतील सायकल पुसाय सांगतील, 100तले 98 गुण मिळाले. आणि त्यांनी सांगितलं की तुला स्कॉलरशिपला बसवणार आणि तुला मी पहिला आणेल. हा त्यांचा स्वतःचा ध्येयवाद ठरला. आणि तेव्हापासून त्यांनी ते सांगतील ते मी करायचो. हे पाठ कर, हे पाठ कर, हे गणित सोडव, हे गणित सोडव. आणि मग त्यांनाही वाटलं की काहीतरी हो बनेल पुढे. भूक ही माणसाची संवेदना जी आहे ती अत्यंत मूलभूत अशी आहे, अन्नाची भूक. तर हे अन्न 2 वेळेचं मिळणं पोटाला हे सुद्धा तुम्हाला त्या काळामध्ये कठीण होतं. तेव्हाही प्रेमाचा घास गुरुजींनी तुम्हाला खाऊ घातलेला आहे, त्याही विषयी सांगा ना. खरं शाळेमध्ये दररोज गुरुजी जेव्हा मी पुन्हा काही दिवसानंतर मी माझ्या घरी हातानं स्वयंपाक करायला लागलो. आजी आणि मी 4थीत असताना चूल पेटवली. भाकरी कशी बनते हे माहीत नसताना सुद्धा दुसऱ्या बायका कशा बनवतात बघून मी भाकरी करायला शिकलो. आणि मग गुरुजी मात्र रोज विचारायचे तू जेवलास का, तू काय केलंस का. आणि गुरुजी रोज एक अर्धी भाकरी तरी माझ्यासाठी आणायचे. झुणका पिठलं आणायचे आणि मला द्यायचे, हे खा. एक चपाती एक्स्ट्रा घेऊन यायचे आणि ती मला द्यायची. म्हणजे खऱ्या अर्थानं गुरुजीने दोन्ही बौद्धिक ही आणि भुकेचंही गुरुजीच माझे मार्गदर्शक होते म्हणाल काय. आता गुरुजींनी स्कॉलरशिपच्या परीक्षेला, शिष्यवृत्तीच्या परीक्षेला तुम्हाला बसवलं. पुढे तुमचं शिक्षण सुरू झालं
मध्येच घरी येणं, पुन्हा शाळेत जाणं वगैरे असं वारंवार तुमच्या बाबतीत घडत होतं. कारण धनगरांचा जो व्यवसाय होता तो पूर्णपणे सोडताही येत नव्हता तुम्हाला. नव्हतं. हो, ते उदरनिर्वाहाचं साधन होतं. त्यामुळे घरी त्यासाठी मदत करणं हेही मला करावंच लागत होतं. पण मग MA, M.Ed पर्यंत शिक्षण, मग अशी तुम्ही D.Edच्या परीक्षेचा उल्लेख केलात की ते वडील तुम्हाला कॉल लेटर जे आलेलं होतं परीक्षेसाठीचं. हो, D.Ed झालं होतं. हां, मग D.Edची परीक्षा देण्यासाठी तुम्ही कुठे आलात आणि कसं घडलं? खरं D.Edची परीक्षा म्हणजे निवड मंडळाची परीक्षेला खरं मी मुंबईला कधी येईल असं माझ्या स्वप्नातही नव्हतं. परंतु सातारला ज्या निवड मंडळाची परीक्षा असायची, माझं D.Ed झालं होतं. ठोकळा एक पुस्तक के सागरांचं विकत घेतलं होतं आणि मी मेंढराच्या पाठीमागं वाचत होतो. अच्छा. ते माणसानं कुतूहल वाटायचं, अरे हे मेंढराच्या मागं काय वाचतोय हा, इथे सगळे लोक निरक्षर असतात. पण मी त्यावेळी D.Edचा अभ्यास करत होतो आणि सगळं व्यवस्थित पाठ झालं होतं. पण सातारला जेव्हा कळलं की सातारला खूप जागा कमी आहेत, आता तुझी इथं डाळ शिजणार नाही आहे, आणि ठाण्याला तेव्हा जागा जास्त होत्या, तेव्हा मी एक काडीचा विचार केला नाही. म्हटलं हे रोज मेंढर राखण्यापेक्षा आपण कुठं का असं नोकरी पकडूया. म्हणून मी ठाण्याला आलो आणि ठाण्याला निवड मंडळाची परीक्षा दिली. आणि तिथंच एक सदग्रस्त व्यक्ती भेटली की त्यांनी सांगितलं, तुम्ही जर NT असाल तर उल्हासनगरला जागा आहे आणि महाराष्ट्र मित्र मंडळ शाळेमध्ये. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो. दुसऱ्या दिवशी मला मुंबईत आल्यावर नोकरी लागली. त्यांनी सांगितलं सह्या करा, तुमची गरज आहे. आणि मग हे जिल्हा परिषदेची नोकरी लागली. मग शिक्षक झालो, मुख्याध्यापक झालो, केंद्रप्रमुख झालो. परंतु मला माझ्या जीवनामध्ये एक अपूर्ण गोष्ट राहिली होती. मला खरं क्लास 1 क्लास 2 व्हायचं होतं. ॲग्रिकल्चर कॉलेजला मी 6-4 महिने गेलो होतो. परंतु खानावळीचे पैसे भरू शकलो नाही. म्हणून त्या ज्या खानावळी बाई होत्या त्यांनी मला हाकलून लावलं आणि मी घरी आल्यावर ना पुन्हा D.Edला जायचा निर्णय घेतला. मला आपल्याला हे पेलणार नाही. आणि ती गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये राहून गेली की मला क्लास 1 क्लास 2 व्हायचं आहे आणि म्हणून पुन्हा या शिक्षण खात्यात काहीतरी होऊया. म्हणून D.Ed केलं, BA केलं, B.Ed केलं, MA इन मराठी केलं. खरं साहित्याची आवड आणि साहित्याबद्दल प्रेम MA इन मराठी करतानाच झालं. आणि पुन्हा M.Ed ही केलं. शिक्षण क्षेत्रातलं सगळं जे शिक्षण आहे, शिक्षणशास्त्र निष्णात, ते याच उद्देशाने केलं की आपल्याला सगळं ज्ञान असलं पाहिजे. शिक्षकाची नोकरी करत असताना तुम्ही एकीकडे स्वतःचं शिक्षणही सुरू ठेवलं. हो, इकडे नोकरी करायचो आणि तिकडे परीक्षा द्यायचो आणि तसं पुढं सगळं शिकत गेलो. पण मग ह्या आपल्या लहानग्या नागूला नोकरी लागली आहे, तो स्वतःच्या पायावरती उभा राहिला आहे, हे आईवडिलांसाठी अद्भुतच गोष्ट असेल. खूप. मी खरं जिल्हा परिषदेला जेव्हा नोकरी लागलो वाडा तालुक्यामध्ये आणि 2-4 दिवसाची मला प्रचंड आनंद झाला होता की मी फार खट्टे ठुमके खात धडपडत खडपडत इथं आलो होतो. आणि मला सरकारी नोकरी लागल्याचं सर्व्हिस बुकात लिहिलं आणि ते पत्र जेव्हा आलं तेव्हा मला अक्षरशः गहिवरून आलं की नाही, मला आता गुरुजींना भेटायचं, मला आईला भेटायचं आणि सांगायचं की आई तुझा मुलगा नोकरीला लागलाय. गुरुजींना सांगायचं की गुरुजी तुम्ही ज्या घोड्यावरून उतरून घेतलेलं पोरग आहे ते नोकरी लागलंय. आणि मी 4 दिवसाची रजा टाकली आणि गावाला गेलो. अक्षरशः पेड्याचं बॉक्स नेलं होतं, आईला एक चांगली साडी नेली होती. आणि जेव्हा मी गेलो होतो आई म्हटली, अरे बाबा बरं झालं. गावातली माणसं सगळी गोळा झाली माझ्या भोवती की हा भामाचं पोरग शिक्षक झाले, सरकारी नोकरी लागले. तर ते सगळे म्हणत होते की पेढा दे पेढा दे. पण म्हटलं आई मी पेढा कुणालाच नाही देणार. ज्यांना मला घोड्यावरून उतरून घेतलं, ज्यांनी मला या प्रवाहात वाट दाखवली त्या गुरुजींना मी पेढा देणार. मित्राची 2 व्हीलर घेतली आणि मी गुरुजींना पेढा द्यायला गेलो. गुरुजी एका हॉटेलमध्ये बसले होते, त्यांनी मला ओळखलं नाही. पेढा हातात जेव्हा दिला तेव्हा सांगितलं, सर तुम्ही जी उतरून घेतला तो नागू मीच आहे, सर मी नोकरी लागलो तुम्हाला पेढा द्यायला. गुरुजी सुद्धा रडले आणि मी सुद्धा रडत होतो. हॉटेलमधली सगळी माणसं आम्हाला पाहत होती. ह्या काय गुरु शिष्याचं प्रेम आहे. आईला बी खूप आनंद झाला की एवढ्या सगळ्या संघर्षातून रोजंदारी करून हालापेष्टा करून माझं पोरगं झालं. ती ओट्यामध्ये पेढं घेऊन मग इरकल साडी घेतली होती आणि ओठ्यामध्ये पेड्याची बॉक्स ओतली होती. ते गावभर पेढे वाटत होते आणि सांगत होते की माझं पोरगं सरकारी नोकरी लागलं. हा प्रसंग माझ्यासाठी खूप मोठा होता. किती आनंदाचा क्षण आहे आणि त्याच वेळेला अत्यंत भावनावश करणारा अशा प्रकारचा हा तुमच्या जीवनातला प्रसंग. शिक्षणासाठीची तळमळ इतकी जास्त की तुमच्या ह्या कादंबरीमधलाच एक प्रसंग आहे की तुम्ही तिथे प्रवेश मिळावा म्हणून रात्रभर तिथे संस्थेच्या बाहेरच राहिला होतात, थांबला होतात. त्याविषयी हो हो मॅडम, मी ॲग्रीचं ॲडमिशन रद्द करावं लागलं मला आर्थिक परिस्थितीमुळं. D.Ed 12वी नंतर पहिल्यांदाच D.Edला प्रवेश. मी आकाशवाणीच्या माझ्याकडे जयराड नावाचे एक रेडिओ होता, त्या रेडिओवरच ती बातमी ऐकली होती. आम्ही आई आणि मी दोघंजण रोजगार करून आलो होतो, हातपाय धुतले आणि आई चहा बनवत होतो, पण रेडिओ लावला आणि त्या 7च्या बातम्या असायच्या मॅडम. त्याच्यावर मी बातमी ऐकली की आता 12वी नंतर D.Ed सुरू होणार
अच्छा. आणि तेव्हा मी तो निर्णय घेतला की नको बाबा, आपण डी-एडलाच गेलेलं बरं, आपल्याला पेलत नाही. आणि मग मी डी-एडचं ॲडमिशन रद्द करून कोल्हापूरला, ते ऑफिस नव्हतं तर जिल्हा परिषदेचं ऑफिस होतं. बरं. उद्या ॲडमिशन होतं डी-एडला. शिक्षणाधिकारी रुपनर साहेब म्हणून तिथं होते. हं. आणि मी तिथं गेल्यानंतर आता पुन्हा लॉजिंगला आणि हॉटेलला कुठं राहायचं, एवढे पैसे कुठून खर्च करायचे. एकतर कोल्हापूर ते महाद्वार रोड म्हणजे भवानी मंडप, डोक्यावरती पेटी घेऊन मी चालत गेलो होतो. बापरे. पाऊस पडत होता, छत्री पण नव्हती. आणि तिथे गेल्यानंतर ते शिक्षणाधिकाऱ्यांनी ते सगळं पाहिलं. कादंबरीमध्ये वाचायला मिळेल तो प्रसंग, अवतार तुमचा सगळा. अवतार. आणि सांगितलं बाबा खरंच हा गोंगडं बिंगडं घेऊन आलाय तर हा. झोप इथंच. आणि मी खरं जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये झोपलो. अच्छा. शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा मला सहारा दिला हं. की झोप बाबा, अजून कुठं लॉजला पैसे घालवशील. आणि माझं डी-एडला ॲडमिशन झालं. हे अशी माणसं आयुष्यामध्ये चांगली आलेली आहेत. हे वाचताना खरोखर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. असा सगळा प्रवास तुम्ही प्रत्यक्ष केलेला आहे. पण मग शिक्षण झाल्यानंतर पुढची वाट सहज सोपी होती का, की कसं? खरं जगण्याचं तंत्र शिक्षण आहे. आणि शिक्षणामुळेच इथंपर्यंत मी प्रवास करू शकलो किंवा येऊ शकलो. शिक्षण हेच महत्त्वाचं आहे आयुष्यामधल्या. जर दिशांना जीवन समृद्ध करायचं असेल तर शिक्षणच पाहिजे. आणि म्हणून अजूनही मी एम-एड झालो आहे, परंतु पुढे PhD सुद्धा माझं करायचं इच्छा विचार आहे आहे, की आपण हां. पूर्ण करूया ते म्हणून. ही सगळी माणसं, हा साहित्य क्षेत्रामधलं मी लिहू शकलो ते शिक्षणामुळे लिहू शकलो. बरोबर. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये मोलाची भर घातलेली आहे. तुमच्या पुस्तकाचा ब्लर्ब जो आहे, मलपृष्ठ जे आहे, त्याच्यावरती विश्वास पाटील यांनी हो, हो. लिहिलेलं आहे. ह्या किती मोठा आशीर्वाद आहे तुमच्या पुस्तकाला, तुमच्या एकूणच वाटचालीला, लेखनाला मिळालेला. मॅडम, विश्वास पाटील साहेबांनी माझी कादंबरी वाचावी हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती. कारण त्यांची झाडाझडती, त्यांचं पानिपत, पानिपत. हे मी वाचल्यानंतर वाचन वेडा झालो होतो. हां. म्हणजे चालत चालत कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. या अच्छा. बैलगाडीत बसून कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. हं. आणि मी लिहिलेलं हेडाम विश्वास पाटील साहेबांनी कमीत कमी हातात तरी धरावं असं एक नवोदित लेखकांना वाटतं कोणालाही. आणि महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनामध्ये त्यांना मी भेट दिलं. मला वाटत नव्हतं हे वाचतील, कारण खूप मोठी व्यक्ती आहे. त्यांचं बंदा रुपये नावाची मी कादंबरी वाचल्यावर विश्वास पाटील केवढी व्यक्ती आहे ती मला कळाली होती. हो. की जवळजवळ अर्ध जग फिरलेली व्यक्ती आहे. अनेक विपुल लेखन केलेलं आहे, विपुल वाचन केलेलं आहे. आणि ही व्यक्ती वाचलंच असं वाटत नव्हतं. हं. परंतु त्यांनी ती वाचली आणि मला खरं फोन केला आणि सांगितलं की विरकर, हं. नागू तू कुठे आहेस? हो. अरे तुझी हेडाम कादंबरी मी वाचली, मी विश्वास पाटील बोलतोय. अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला होता मॅडम. हं. मी एका शाळेमध्ये दुर्गम भागातल्या मोखाडा तालुक्यातल्या शाळेला व्हिजिट हां. द्यायला गेलो आणि ते रेंज कमी होती, रेंज कट होत होते. हां. पण माझा जीव मोठा झाला होता की अरे विश्वास पाटलांचा फोन आला आणि रेंज नाही आहे. हं. अक्षरशः त्याच्या जवळच्या झाडावर मी चढलो अरे आणि बापरे. साहेबांशी बोललो की साहेब, मला खूप आनंद झाला आहे तुमच्या हां. प्रतिक्रिया ऐकून. हं. आणि त्यांनी ते तेवढंच केलं नाही की खऱ्या अशा मोठ्या व्यक्तींनी लहान व्यक्तींना हातभार लावायला पाहिजे. जसं जालिंदर पोळ गुरुजींनी मला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, तर विश्वास पाटलांसारख्या साहेबांनी हे ब्लर्ब लिहून किंवा मला पाठराखण करून विद्वानांच्या पंक्तीला आणलं आहे असंच मी म्हणेल. अगदी. त्यांनी हा जो ब्लर्ब लिहिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी फार छान म्हटलं आहे की ही कादंबरी समाजशास्त्र, मानववंशशास्त्राच्या अशा अनेक ज्ञानशाखांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे. या पुस्तकाच्या शेवटी आणखीही काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातही त्यांनी असं म्हटलं आहे की भविष्यात हेडाम जागतिक स्तरावर भटक्या समूहाचं मानववंशशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी स्वीकारली जाईल, अशा प्रकारची ही कादंबरी झाली. आणि जागतिक पातळीवरच्या साहित्यकृतीच्या तोडीचं लेखन, असं डॉक्टर सुधीर तारे यांनी या पुस्तकाविषयी अभिप्राय देताना लिहून ठेवलं आहे. तर तुमच्या ह्या साहित्यकृतीमध्ये निसर्गाचं वर्णन आहे, माणसांचं वर्णन आहे, किंबहुना निसर्ग, माणूस हे सगळं एकत्वाने आलेलं आहे. तर त्याविषयी थोडं सांगा ना. खरं मानववंशशास्त्र हा जो शब्दप्रयोग साहेबांनी वापरलेला आहे किंवा डॉक्टर सुधीर तारे सरांनी हे जागतिक स्तरावरती ह्याचं समरी तयार करून ऑस्ट्रेलियाला पाठवलेली होती. आणि हेडाम मानववंशशास्त्र यात एवढ्या तत्वावरतीच, म्हणजे माणूस हा पूर्वी भटकाच होता. हां. तो भटकत भटकत समूह झाले, स्थिरावला आणि जीवन जगू लागला. त्यातलाच हा एक समूह आहे जो आजही फिरतो आहे. खरं ते जर लोक निरीक्षर असलं तर त्यांना प्रचंड निसर्गाचं ज्ञान आहे. म्हणजे ढग आल्यानंतर हे पाऊस येणारे ढग आहेत का कोरडे ढग आहेत, हां. विजा चमकल्यानंतर इकडं पाऊस पडेल का नाही पडणार आपल्या अंगावर, रात्रीच्या आकाशातल्या ती तारका आहेत, ती बाजलं आहे, चांदणं आहे, त्याच्यावरून त्यांच्या हातात घड्याळ नाही आहे, ते किती वाजले असतील ते अंदाज बांधतात. वा. म्हणजे हे एक प्रकारचे इंजिनियरच आहेत, हे एक प्रकारची MBA झालेलीच माणसं आहेत. त्यांचा जो अंदाज बांधणं आहे
तो प्रचंड सखोल आहे. निसर्ग वाचन उत्तम निसर्ग प्रकारे. वाचन खूप उत्तम निसर्ग वाचन आहे. किंवा जनावरांच्या बाबतीमध्ये किंवा पक्ष्यांच्या आवाजावरून टिटवी ओरडत असेल तर इथं लांडगा आला असेल, टिटवी ओरडते रात्रीची वेळीस आणि हा तांडा बसलेला आहे तर मेंढर खायला लांडगा येतो, ते अंदाज बांधतात की ही कोणत्या आवाजाने टिटवी ओरडते आहे. अच्छा. तेव्हा एवढं ज्ञान आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून माणूस हा असाच शिकत गेलेला आहे, निसर्गवादातूनच शिकत गेलेला आहे. तो निसर्गवाद हेडामच्या माध्यमातून आलेला आहे. किंवा औषध उपचार, वनस्पतींचे औषध वगैरे आहेत, झाडामुळा वगैरे जे आहेत हे त्यांनी स्वतः शोधून काढलेले आहेत. हा. आता विंचू चावल्यानंतर इंजेक्शन मारलं जातंय असं मी पाहिलेलं आहे मॅडम. त्यांच्याबरोबर फिरत असताना एक व्यक्ती आमच्यातला होता, तो देवऋषी होता आणि एक विंचू चावलाय ना फक्त त्याच्यापाशी जायचं, तो जाणार, एक झाडाची मुळी आणणार आणि खाऊच्या पानामध्ये ती मुळी सांगणार खा म्हणणार. 2-3दा ती चावली आणि तिसऱ्यांदा घोट घेतला की ती विंचू कुठं चावलाय त्याचं कळायचं विष नाही. उतरायचं सगळं. विष उतरायचं. म्हणजे ही त्यांनीच शोधून काढलेलं आहे. वा. आणि म्हणून मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही कादंबरी भविष्यात जर अभ्यास करायची असेल आणि संशोधक करतील असं म्हटलं गेलेलं आहे. खूप छान तुम्ही सांगितलं ते. पण एकीकडे या समाजामध्ये अंधश्रद्धाही मोठ्या प्रमाणावर होत्या. हो, खरं समाज हा भोळा आणि अंधश्रद्धा आहे. त्याच्यामागे एक तत्व आहे. अंधश्रद्धा का तर मला देव वाचवेल. मग आजारी माणूस पडलं तर बट कपाळे भंडारा लावायचा, मग भंडारा लावल्यावर तुला देव बरा करेल, तुला असा विश्वास निर्माण करायचा. त्याच्या 2-3 खूप प्रसंग आहेत. हो, त्यांच्यावर भगताच्या कहाण्या आहेत काही. भगताच्या कहाण्या आहेत. आमच्या त्या वाड्यावर मी स्वतः डीएडला असताना हल्ला झाला. अगदी उसाने लोक जनावरं बडवतात तसं आम्हाला बडवलं. मग ती जी गोदा आजी नावाचे पात्र आहे ती एक अस्त्र बाहेर काढते की बाबा देवाचा भांडारा बदलते आणि अंगात वगैरे येतं तिच्या. ॲक्च्युली ते अंगात येणं हा भाग वेगळा आहे, पण या लोकांना कसं थोपवायचं म्हणून ती एक श्रद्धा त्यांनी व्यक्त केली असेल आणि ती लोक पळून गेली की नको बाबा आता याच्या अंगात आलंय अजून देवाचा कोप होईल वगैरे. म्हणजे तिने आपल्या समाजाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा या अंधश्रद्धा बाळगलेल्या आहेत. आजही ते मेंढपाळ लोक जे भंडारा कपाळे लावत आहेत तर त्यांना ती एक ताकद आहे की मेडिटेशन आहे म्हणावं लागेल की बाबा चला देव माझ्या बरोबर आहे. एक आधार माणूस शोधत असतो असहाय्यतेच्या येस परिस्थितीमध्ये. आणि त्यातून म्हणजे देवावर विश्वास असणं ही वेगळी गोष्ट. काही प्रमाणात अंधविश्वास सुद्धा या समाजामध्ये दिसून येतो. अशा या समाजामधल्या एका धनगर मुलाने हे उत्तम शिक्षण घेतलं आणि पुन्हा तुम्ही त्या समाजाशी जोडलेले आहात त्यांच्यासाठी काही करू पाहताय, त्याविषयी सांगा ना. खरं मॅडम, मी MA इन मराठी करत असतानाच उपरा उचल्या या कादंबऱ्या वाचल्या होत्या की आपण शिकलो, आपण आता नोकरीला लागलो, आपण सुखाला लागलो आहे, सगळं उपभोग घेतोय, लक्झरी लाईफ जगतोय. ज्या समूहातून आलो त्यांचं काहीतरी देणं आहे आपल्यावर. सुशित प्रत्येक माणसावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही शिकलाय तर समूहासाठी काहीतरी करा. ते बीज डोक्यामध्ये होतं आणि मला काहीतरी करायचं. आता नोकरी करताना दुसरं काही करता येत नाही म्हणून मला लिहावं असं तेव्हा बीज होतं. 20 वर्षानंतर खरं कादंबरी मी लिहिलेली आहे. परंतु यांची दुःख, यांच्या वेदना, यांच्या संवेदना, यांच्याबद्दल असणारा भोळेपणा हे कुठेतरी मांडायचं होतं. आणि या समूहासाठी काहीतरी होईल का, या समूहाची मुलं कशी शिकतील, शिक्षणाच्या प्रवाहात कशी येतील, यासाठी खऱ्या अर्थानं हा टास्क केलेला आहे. जशी आनंद यादवांची झोंबी वाचून माझ्यासारखा नागू विरकर जो डीएड सोडलेला आहे आणि झोंबी हातात पडली आणि वाटलं की अरे हे जर केळाच्या साली खाऊन जर शिकलेत तर मला काय धाड भरले. आणि म्हणून 4 महिने मी पुन्हा कोल्हापूरला या एका पुस्तकानं मला पुन्हा शिकण्यास प्रेरणा दिली. तसं ह्या ज्या समूहामधली मंडळी आहेत किंवा सगळ्याच जाती धर्मातली मंडळी आहेत, यांना हे पुस्तक वाचून खऱ्या अर्थानं जो खेड्यापाड्यातला मुलगा आहे, ऊसतोडी कामगार असेल किंवा अगदी तळागाळातली सगळ्याच समूहात, सगळ्या जाती धर्मातली मुलांनाही मोटिवेटेड ठरावं म्हणून खरं मी हा प्रवास लिहिलेला आहे. आणि 20 वर्षांनी तुम्ही हे लिहिलं? 20 वर्षानंतर लिहिलं. खरं मला उशीर झाला हे लिहायला. अगोदर लिहायला होतं पण ते लॉकडाऊनच्या काळामध्ये मला पुन्हा ते लिहावं वाटलं. पण ती याच भावनेने लिहिलं की या समाजासाठी किंवा ग्रामीण भागातल्या भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या मुलांना प्रेरणा मिळावी हीच भावना आहे. कसा प्रतिसाद आहे त्यांच्याकडनं? मॅडम, एवढा उदंड प्रतिसाद साहित्य कृतीला येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. काही तरुणांच्या किंवा मुलांच्या अशा प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचल्या का? हो, तरुणांच्या अनेक प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या. दडस म्हणून एक मुलगा आहे जो IITला आहे. आता त्यांनी ते सोडलं होतं आणि ते हेडाम त्याच्या हातामध्ये पडलं आणि सांगितलं की अरे आपण यशाच्या जवळ येऊन सोडतो. ह्या लेखकाला तरी प्रचंड त्रास झाला आहे, आपण पुन्हा शिकलं पाहिजे. आणि तो खरं IIT दिल्लीला लागल्यानंतर मला कॉल केला की सर तुमच्या पुस्तकानं मला पुन्हा परीक्षा द्यावीशी वाटली आणि मी पास झालेलो आहे. अरे वा.
अगदी मेंढपाळ लोकांना सुद्धा कुतूहल वाटतं, त्यांना वाचता येत नाही, पण ते सुशिक्षित लोकांना बरोबर घेतात, सांग रे काय वाचाय म्हणतात. हे कुतूहल आहे की उलट आकाशवाणीमधून ते प्रसारित व्हावं, ते निरक्षर आहे त्यांना वाचता येईल. आणि बाकीचे तरी जे 80-90च्या दशकामधले जे क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत, माझ्यासारखे शिक्षक आहेत, हे सुद्धा ह्या संघर्षातून चालले आहेत. हे नागू विरकरचं एकट्याचं साहित्य नाही, हे तमाम जे ग्रामीण भागातून आलेल्या नोकरदार वर्गाचं साहित्य आहे. म्हणून त्यांना ते अपील करत आहे. कित्येक लोक रडत आहेत, कित्येक लोक रडून फोन करतायत की सर मी हा प्रसंग वाचताना रडलो आहे, मी थांबलो आहे. आणि मला बरं वाटतं की ह्या लोकांपर्यंत ही कादंबरी अपील करते आहे. एक ठिणगी आपण म्हणतो तशी एक चेतवलेली आहे आणि त्याच्यातनं लोकांच्या जीवनामध्ये त्यातून प्रकाश ज्ञानाचा, शिक्षणाचा हा निश्चितच पडताना दिसतो. याचाच एक दाखला म्हणजे हे पुस्तक, ही कादंबरी ही अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आलेली आहे. त्याविषयी सांगा. मॅडम हे तरी माझं अहोभाग्य मी म्हणेल. अहोभाग्य यासाठी की ज्या रानूमाळातून मी अनवाणी पायाने मेंढरं राखलेत सोलापूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे सातारा संपला की सोलापूर जिल्हा सुरू होतो, तो स्थलांतर लातूरपर्यंत होतो. माझं बालपण तरी घोड्यावर बसून चालत पायी गेलेलंच आहे. पण डी एडनंतर मी त्याच भागामध्ये गेलो तेव्हा खरं हे समाज सगळा निहाळला होता. दुनिया पाहिली होती. बार्शी असेल, मुरुड असेल, पंढरपूर असेल, ही गावं मी पाहिली होती चालत. त्याच भागामध्ये सोलापूर विद्यापीठामध्ये ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्याच वर्षामध्ये हेडाम अभ्यासक्रमाला लागावं. अक्षरशः जेव्हा मला ही बातमी कळली सोलापूर विद्यापीठातून, तेव्हा अक्षरशः मी घरात रडत होतो की हे कसं घडलं किंवा ह्याला कुणाचे तरी आशीर्वाद असले पाहिजे. खरं कुलगुरू प्रकाश महानवर सरांचा सुद्धा मला फोन आला की विरकर तुमचं हेडाम अभ्यासक्रमाला निवड झालेली आहे, तुमचं अभिनंदन. तर एवढी मोठी व्यक्तीनं अभिनंदन करणं आणि ज्या भागामध्ये माझं बालपण गेलं, जगणं गेलं, तिथले शेतकरी असतील, तिथली लोकंसुद्धा किती या समूहाला मदत करतात ते वर्णन याच्यात आलं आहे. तर हे अभ्यासक्रमाला लागणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. आणि आता ते शिकवलं जाणार आहे. खूप छान. एक व्यक्ती म्हणून तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये कसा कसा बदल होत गेला? एक व्यक्ती म्हणून माझ्या कुटुंबामध्ये मी शिकल्यानंतर बरेच माझ्या भाऊबंदकीतली मुलं असतील किंवा आजूबाजूची मुलं असतील, यांना ते एक आदर्श व दीपस्तंभ निर्माण झाला, जो आम्हाला कोणच दीपस्तंभ नव्हता की शिकल्यावर असं होतं. आणि मग कुटुंबातली मंडळी, भावाच्या मुली शिकल्या असतील म्हणा, चुलत भावाची मुलं शिकली, सर्वांना तुम्ही मदत केली शिक्षणासाठी मदत केली आहे, मोटिवेशन केलेलं आहे. नुसतं आपल्या कुटुंबापुरतंच नाही तर गावामध्ये 10 वर्ष मी तो कार्यक्रम घेतो, एक मंडळ स्थापन करून की दरवर्षी जो नोकरी लागेल त्यांना मोटिवेट करणं, चांगला वक्ता आणणं आणि शिक्षणाचं महत्त्व सारखं हॅमरिंग करणं, तो आदर्श उभा करणं त्यांच्यासमोर, हा एक भूमिका त्या मसाईवाडी गुणगौरव समितीचा अध्यक्ष म्हणून मी करत असतोय. हे 10वं वर्ष आहे. किंवा चांगला नोकरी लागला तर पुढं आणायचा, त्याचा सत्कार करायचा, त्याच्या आईवडिलाचा सत्कार करायचा, त्याचा प्रवास मांडायचा. मग खेड्यापाड्यात ती जी मुलं खाली बसलेली आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना वाटतं की अरे आपल्याला बी असं व्हायला पाहिजे. असा एक छोटासा प्रयोग केला आणि आता गावामध्ये पहिला नोकरदार मी होतो मसाईवाडीमध्ये. आज माझ्या गावामध्ये 10 ते 15 नोकरदार वर्ग आहेत आणि अनेक प्रायव्हेट स्टेशनमध्ये सुद्धा मुलं आहेत. याचा मला एक वेगळा आनंद वाटतो आहे. पोळ गुरुजींनी ज्या प्रकारे तुम्हाला शिक्षणासाठी प्रेरित केलं, तसं तुमच्या आईने मोठा त्याग केलेला आहे शिक्षणासाठी. म्हणजे ज्या आईला आधी वाटत होतं काही शिकायची गरज नाही आहे, तिचंही मतपरिवर्तन झालं आणि तिने तुम्हाला मदत केली. कशा प्रकारे? खरं माझ्या पुस्तकामध्ये गुरुजी आणि आई या दोघांनाच हे पुस्तक अर्पण केलंय तुम्ही. गुरुजींनी या प्रवाहामध्ये आणलं. पहिल्यांदा आईचा विरोध होता, आई अगदी शिव्यापर घालत होती. पण जेव्हा कळलं की आपलं पोरगं हुशार आहे, 4 माणसं जेव्हा बोलायला लागले की तुझं पोरगं 10वी झालं, गावात पहिलं 10वी झालेलं पोरगं, जेव्हा सरपंच वगैरे ते येतात घरी आणि बसतात, तेव्हा तिला कळायला लागलं की अरे आपल्याकडे वेगळं पण काहीतरी आहे. आणि तेव्हापासून आई मदत करायला लागली. मग एक वेळेस एवढी आर्थिक परिस्थिती खालावली होती की मला कधीही आई शाळेतनं काढून एखाद्याची नोकरी धरायला किंवा 4 पैसे कमवायला लावले असते, पण आईनं तो कधीही निर्णय घेतला नाही. अच्छा. की मला कधी सांगितलं नाही. अगदी सावकारांनी एकदा घरी येऊन जेव्हा जनावरं नेतो अशी बोलली, तेव्हा आईनं गावामध्ये जाऊन स्वतःचं दागिना मोडला, त्या सावकाराचं कर्ज भागवलं. तेव्हा या आर्थिक कचाट्यामध्ये आई म्हणू शकली असते की तू आता शाळेतून निघ बाबा आणि तू जाऊन काय कर
की कुठंतरी 4 पैसे कमवू. तेव्हा माझ्याबरोबरची मुलं मुंबईला यायची, रंगामध्ये काम करायचे, कशात छोटे छोटे रिक्षा चालवायचे आणि ते पैसे कमवून आणत होते, माझ्यासमोर आणत होते. तेव्हा आई म्हणू शकली असती, परंतु आईनं ते केलं की नाही. आईनं जो त्याग केला आहे, जो संघर्ष केला, ते कमालीचा. म्हणजे या भाकरी बनवून त्या देवापूरसारख्या ठिकाणी एसटी ठेवणं, फाटवणं, आणि त्यामुळे त्या आईचा त्याग प्रचंड आहे. निरक्षर जरी असली तरी सच्चेपण किंवा माणुसकी किंवा बोलका स्वभाव हा आयुष्यात तिनं केलेलं जे काही आहे ते माझ्या आयुष्यात तो आशीर्वादाचा लाभलेला आहे. त्या आईच्या आशीर्वादाची वाट मी पुढे जाऊ शकत नाही. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमच्या पत्नीची साथ ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तिचं शिक्षण किंवा तिचा पाठिंबा हा कशा प्रकारे मिळतोय? खरं माझी पत्नी ही माझ्या मामाचीच मुलगी आहे. बरं. थोडं शिक्षण कमी असलं तरी आईच्या आणि मामांच्या त्या प्रेमापोटी आम्ही विवाहबद्ध झालो आणि आम्हाला काही कमी जाणवलं नाही की शिक्षण नाही म्हणून काही कमी जाणवलं नाही. जगण्याचं भान आहे चांगलं. जगण्याचं प्रचंड भान मामाकडे होतं, आईकडे बी होतं. तो व्यावहारिक ज्ञान तिच्यात उतरला होता, माझ्यात उतरला होता. अगदी मी साहित्य क्षेत्रामध्ये आलो तेव्हासुद्धा तिनं प्रचंड मागं घर चालवणं आहे. मी अनेक ठिकाणी मुलाखतीला गेलो, अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. पाठीमागं मुलांचं शिक्षण असेल, घर चालवणं असेल, या तिचा प्रचंड पाठिंबा मला लाभला. म्हणूनच मी या क्षेत्रामध्ये पुढे लिहितो आहे किंवा माझे मनगट किंवा हात जी बळकट करणं आहे ते पत्नीमुळेच आहे. आणि म्हणून योगायोग असा की विश्व साहित्य संमेलन दुबईला भरलं होतं आणि मला निमंत्रित होतं. तेव्हा मी तिलाही बरोबर घेऊन गेलो आणि विमानाने आम्ही दुबईला गेलो. तिलाही आनंद वाटला की हे लेखन साहित्यामुळेच मी या विमानात बसू शकले. एका खेड्यातून आलेली ती जी मुलगी आहे. हाही प्रसंग आमच्या दोघांच्या दृष्टीने अगदी विमानात आमच्या डोळ्यात पाणी आलं होतं. लौकिकार्थाने शिक्षण झालेलं नसलं तरीही आपल्या नवऱ्याच्या शिक्षणाबद्दल तिला निश्चितच अभिमान असेल. अभिमान म्हणजे मी जी पुढं D.Ed नंतर शिकलो त्याला तिचा प्रचंड पाठिंबा होता की आता मी इतकं पुढं नाही शिकली, पण तुम्ही शिकताय तर शिका. मग नोकरीनंतर आम्ही शिक्षण केलं, BA केलंय 3 वर्ष, पुन्हा MA केलंय, B.Ed केलंय, M.Ed केलंय. तेव्हा सगळा प्रपंच गाडामागला ती चालवत होती, म्हणून मी शिकत होतो पुढं. बरोबर. नाहीतर शक्य नाही. आणि आज तुमची दोन्ही मुलं ती सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. हां, वैद्यकीय शिक्षणाकडे मुलगी कोपरगावला शिकते आहे वैद्यकीय शिक्षण. मुलगा नीटच्या क्लाससाठी लातूरला आहे आणि त्यांनी हा वसा पुढं शिक्षणाचा चालवण्याचा जोमाने प्रयत्न करत आहेत. म्हणजे एक व्यक्ती शिक्षित झाल्यानंतर अख्खं कुटुंब आपलं उत्कर्षावस्थेला, ऊर्जितावस्थेला किंवा एका चांगल्या दिशेला शिक्षण मार्गाला लागू शकतं, हे तुमच्या उदाहरणातनं निश्चितच लक्षात येतं. निश्चित. या तुमच्या कादंबरीतून मराठी भाषेचं दालन, शब्दसंपदासुद्धा तुम्ही अधिक तिचं सौंदर्य वाढवलेलं आहे. तर असे वेगवेगळे शब्द काही उदाहरणादाखल आम्हाला सांगा ना. तर खरं ही कादंबरी लिहित असताना मी ते प्रमाण भाषेमधून बोलतो किंवा काय, पण जशी ती भाषा आहे जी त्या पात्राच्या तोंडून येतो तीच भाषा वापरल्यामुळं खरं कादंबरीचं सौंदर्य वाढलंय. आता शिवाजीराव बंडगर नावाची व्यक्ती याच्यावरती ग्रंथ काढते आहे. अच्छा. हेडामेक जगण्याचं जुगाड नावाचा ग्रंथ तयार होतो आहे. 320 शब्द आम्ही त्यातले शोधलेत की जे मराठी भाषेमध्ये साहित्यामध्ये नाही आहेत. त्यातले काही शब्द तुमच्यापर्यंत मी सांगेन की आता हुर्द हा शब्द आहे. माझं हुर्द भरून आलं. ॲक्च्युली हृदय हा शब्द आहे. हुर्द भरून येणं म्हणजे कांसुलं लाल होणं, डोळ्यातून पाणी येणं, छाती भरून येणं, अंगावर काटा उभा राहणं, हुर्द भरून येणं शब्द आहे. किंवा कोडगा शब्द आहे. हे पोरगा काय मारलं तरी सुधरत नाही, प्रेम केलं तरी सुधरत नाही असा शब्द आहे. कोयाळ नावाचा एक शब्द आहे. कोयाळ उठणं म्हणजे एकाच वेळेस सगळीजण ओरडणं. जसं वडिलांना पोलिसांनी धरून नेल्यानंतर ती सगळी म्हणत होते की आमच्या आबांना नेऊ नका, आमच्या आबांनी काय केलेलं नाही. सगळेजण मिळून, जसं कुत्र्यांचा एक कोयाळ उठतोय तशा पद्धतीने सगळे मिळून एकाच माणसांचं पण तसाच असतोय. किंकाळी नावाचा शब्द आहे जो या डोंगरावरून त्या डोंगरापर्यंत दोन्ही लहरींचं कंपन होत जातील असं आहे. मोरक्या आहे शब्द जो त्या समूहाचा लीडर असतोय, जो खिल्लारी असतोय तसा शब्द आहे. हेलगडी शब्द आहे. म्हणजे हेलगडी म्हणजे तडजोड नावाचा जो शब्द त्याला हेलगडी आहे. म्हणजे काही करून ते एक उद्दिष्ट गाठायचं, ऍडजस्ट करायची. वांबाळ नावाचा पण शब्द, वांबाळ नावाचा जो शब्दप्रयोग आहे ही तुम्हाला आम्हाला अनुभवता येतं, परंतु तो शब्द बघितल्यानंतर लक्षात येतं की बुरुबुरु पाऊस येतोय आहे, थंडगार वारं सुटलेलं आहे, 4-5 दिवस पाऊस लागून झालेला आहे, सगळं ओलचिंब झालेलं आहे, असं जी स्थिती आहे.
मग लोक मोपलेर गुंडळत आहेत किंवा पांघरून घेऊन बसलेले आहेत. हं. ह्याला वांबाळ हा शब्द म्हणतात. अच्छा. खेकटं नावाचा एक शब्द आलेला आहे, हा. जो अंधश्रद्धेचा शब्द आहे. हं. म्हणजे यांनी याला देव घातलेला आहे हं. किंवा करणी केलेला आहे, असा खेकटं शब्द आहे, तो साहित्यामध्ये हा. नव्यानं आलेला आहे. खूप वेगळी भाषा, म्हणजे काही वेळेला त्यातल्या काही शब्दांचा अर्थ हा संदर्भाने लावावा लागतोय, पण वाचताना मजा मात्र येते की हो. अरे हे काहीतरी वेगळं आहे ह्याच्यात, आणि म्हणून मी तुम्हाला काही शब्द आम्हाला उदाहरणादाखल निदान सांगा असं म्हटलं. आता तो खैताळ एक शब्द आहे. हं. ऍक्च्युली ते आपण पाहत असतो, पण शब्द वेगळा आहे. हं. खैताळाचा नाद आहे, ढोल आहे, जहांज आहे, सनई आहे, आणि यांचा सगळ्यांचा मिळून जो एक आवाज येतो त्याला खैताळ म्हणतात. अच्छा. ते धनगर लोक गजी नृत्य, कैपती नृत्य त्याच्यावरती इतक्या तालासुरात नाचतात, इतका आनंद घेतात त्याचा. हा. मग ते म्हणतात खैताळाचा नाद आहे मला. हा. मग धनगरीची ओव्या जेव्हा नाचतात ते पाहिलं हा. तर आपल्या अंगात असं रोमांच भरतं, कारण किती आनंदाने आनंद व्यक्त करतात ते लोक. म्हणजे एकीकडे त्यांचं जगणं कठीण आहे, व्यसनांचा नाद सुद्धा एकीकडे अनेकांना लागलेला आहे, त्याचंही तुम्ही तुमच्या हो, कादंबरीमध्ये अगदी माझे लिहिलेलं आहे. वडील सुद्धा त्या व्यसनामधूनच घडलेले होते. पण तरीही जगण्याचं गाणं करण्याची सुद्धा वृत्ती त्यांची आहे. हां, जरी ती व्यसनी असले तर ती वाह्यात व्यसनी नाहीत, किंवा तिकडं ते फार वळलेले मला अभ्यासात जाणवले हां, नाही, हां. की आपलं जे जगण्याचं गाणं आहे, आपल्याला जे जगायचं आहे त्या दिशेने मात्र ते सातत्याने प्रवास करताना दिसून येतात. कष्ट करत राहायचे. कष्ट करतात, प्रचंड कष्ट करतात. हं. रात्रंदिवस ते झोप सुद्धा नाही त्यांना. रात्री पाऊस पडत असला तर ते मेंढ्या राखत असतात. हं. रात्री झोप झाली नाही म्हणून सकाळ झोपायचं नाहीये, पुन्हा त्या मेंढराबरोबर जायचं. अगदी घरात एखादं माणूस मेला असलं तरी सुद्धा ते मेंढरांना उठवून घेऊन जावं लागतं त्यांना. हं, हं. एवढं प्रचंड कष्ट आहे. स्त्रियांचं सुद्धा प्रचंड कष्ट आहे. या मेंढरांवरच त्यांचं जगणं अवलंबून आहे, तर त्यांच्याशी असलेलं नातं या समाजाचं हे किती घट्ट आहे त्याविषयी. खरं कादंबरी पशुपालन जे आहे, एवढं प्रेम आहे त्या मेंढरावरती, जित्राबावरती. हं. त्याला जित्राब सुद्धा शब्द वापरतात. हां. तर ते त्यांची जर पोटं भरली नाहीत तर मालकाला सुद्धा जेव असं वाटत नाही. हां. त्यांना पाणी जर पाजलेलं नाहीये, तो आल्या आल्या समजा बाहेर कुठे गेला आणि तो आल्याला ते विचारेल, मेंढरांना पाणी पाजलं का, सगळी मेंढर पाणी पेली का, हं. तर त्याला सुखानं घास खावासा वाटेल. एवढं प्रेम असेल. किंवा एखाद्याचा पाय मोडलेला आहे, एखादा आजारी पडले, ते तिथे टाकून नाही जाणार. हं. तो एवढं 30-40 किलोचं ओझं मात्र डोक्यावर, खांद्यावर घेऊन तो 30-40 किलोमीटर चालेल, की याला कसं बापरे. टाकता येईल आपल्याला, हं. कारण हे आपलं आहे. अगदी एखादं म्हणजे लेकरू असल्यासारखं. लेकरू असल्यासारखं, कोकरू असल्यासारखं. जेव्हा बसलेले आहेत आणि समजा कोकरू आले, ताटात तोंड बुडवलं, ते कधी अमंगळ मानत नाहीत. जाऊ दे, मध्ये आपण त्यांचं जगणं एकच आहे. अगदी ते कोकरं घेऊन झोपलेले आहेत, थंडी वाऱ्याची वगैरे. एकाच पाल असतं त्यांचं. पालाचं वर्णन तुम्ही पाहिलं असेल कादंबरीमध्ये. वरून धो-धो पाऊस पडतोय, मग ती लहान पिलं मरतील ना, हो. आपलं बाळ सुरक्षित आहे. ती सगळी 10-20 कोकरी एकत्र आणतात अच्छा. आणि त्या पालामध्ये ठेवतात. हे पशुप्रेम आहे त्यांचं. वा, अतिशय हृद्य अशी ही कादंबरी आहे, आणि तुमचा संघर्षमय प्रवासही ह्या कादंबरीमध्ये सच्चेपणाने उतरलेला आहे. तर हेडाम या कादंबरीला, तुमच्या लेखनाला आणि तुमच्या या पुढच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा देते. आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोतेहो, माळ रानावर उमटली अक्षरे, नागू विरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने, आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.